जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूलारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंद या राघवाचा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय रघुवीर समर्थ जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे जयाचे न योगे समाधान बाणे तया लागी हे सर्व चांचल्य बीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामीजींच्या अतिशय पवित्र अशा चरण पादुकांच्या सहवासामध्ये भगवान श्री मंगलमूर्तींना जी सहस्रावर्तन झाली त्या निमित्तानं या ठिकाणी आपण सगळे सम्मिलित झालेलो आहोत। या प्रवचनासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांना नेहमीप्रमाणे वंदन करतो। ज्यांच्या वर्तनानं या जगामध्ये भगवंताला प्रिय असणारा धर्म जगतो अर्थात सज्जनता टिकते अशा धार्मिक सज्जनांना विशेष अभिवादन करतो। अधिकारी साधकांचा कला उपासकांचा नामधारकांचा वंदनयुक्त सन्मान करतो आणि निरूपणाला प्रारंभ करतो। आपण जे काही करतो ते का करावं, कसं करावं, कुणी करावं, किती करावं, केव्हा करावं या जर गोष्टी समजावून घेतल्या तर प्रत्येक कृतीला एक मूल्य प्राप्त होतं। सातारला मी पॉलिटेक्निकला होतो आणि सातारला एक कंपनी आहे त्यांच्याकडे काही परदेशातून मशिनरी मागवली गेली होती। त्यातलं एक मशीन बंद पडलं। आता बाकीची मशीन जे काम करायची त्यापेक्षा 10 पटीनं ते मशीन काम करायचं। ते मशीन तिथले जे अभियांत्रिक होते इंजिनियर्स होते त्यांच्याकडून दुरुस्त होईना म्हणून आम्हाला शिकवणारे कुलकर्णी नावाचे एक सर होते। फारच हुशार होते। इन्स्ट्रुमेंटेशनचा डिप्लोमा होता। तर त्या साहेबांचा फोन आला माझ्या सरांना की असं असं मशीन बिघडलंय तेव्हा तुम्ही याल का। ते म्हणले माझं कॉलेज संपलं की येतो। त्यांनी मला सांगितलं स्कूटरवर बस टूल बॉक्स माझ्याकडे दिलं आणि त्यांच्या पाठीमागे स्कूटरवर बसलो आणि आम्ही पोहोचलो। आता या इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक मध्ये एक अशी थिअरी आहे आपल्यापैकी जे टेक्निकल मध्ये असेल त्यांना माहिती की जे मशीन कधीही पाहिलं नाहीये ते सुद्धा कसं दुरुस्त करता येतं याची एक थिअरी आहे। म्हणजे काही प्रमाणात ती खरी आहे, अगदी 100% अवघड आहे, पण तरी सुद्धा नाही पाहिलं तरी दुरुस्त करता आलं पाहिजे आपल्याला। माझ्या सरांनी त्या मशीनला एक प्रदक्षिणा घातली, एक फेरी मारली, मशीन चालू करून पाहिलं, जे काही त्याच्या हे आहेत त्या चालू करून पाहिल्या, विशिष्ट ठिकाणी कान घेऊन पाहिला, हात लावून पाहिला, काही मल्टीमीटरने घेऊन पाहिले आणि माझे सर त्यांना म्हणाले की मशीन दुरुस्त होईल। त्या साहेबांना म्हणाले किती वेळ लागेल, ते म्हणाले 10 मिनिटात दुरुस्त होईल।
आणि मला त्यांनी 2-4 वस्तू मागितल्या. मी टूल बॉक्स उघडून त्यांना त्या वस्तू दिल्या. त्यांनी विशिष्ट एक गोष्ट उघडली, खोलली आणि त्याच्या एका विशिष्ट ठिकाणी एका हॅमरनी 3 ठोके दिले. आणि विशेष म्हणजे मशीन सुरू झालं. आता मशीन सुरू झाल्यावर अर्थातच त्या साहेबांनी प्रश्न विचारला की पैसे किती झाले, चार्ज किती झाला. म्हणजे 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. ते म्हणाले 1000 रुपये झाले. ते म्हणाले जरा सर जास्त आहे. एक फक्त ठोका मारायला तुम्ही 1000 रुपये सांगता. नाही म्हणले, ठोका मारायचा फक्त 5 रुपये, पण तो कुठं मारायचा, किती जोरात मारायचा, कशा प्रकारानं मारायचा, कशा पद्धतीने मारायचा, या ज्ञानाचे म्हणाले 995 रुपये. तसे तुम्ही आम्ही पण भगवंताकरता काहीतरी करीत असतो. त्या कर्माचं, त्या उपासनेचं मूल्य वाढावं जर वाटत असेल तर ते ज्ञान प्राप्त करून घेणं आवश्यक आहे. नाहीतर गतानुगतिको लोकः न लोकः पारमार्थिकः वालुका लिंग मात्रेण गतम मे ताम्रभाजनम नावाचा एक विनोद आहे, सुभाषित आहे. मी आता त्यामध्ये जात नाहीये. मुद्दा मला एवढाच सांगायचा आहे. म्हणून गेले 5 दिवस आपण याचा विचार करत आलो की भगवंताची उपासना करायची म्हणजे काय करायचं. तर तया लागी हे सर्व चांचल्य बीज आहे. भगवंताच्या चरणी मनाचं चांचल्य अर्पण करणं ही प्रत्यक्षात त्याची उपासना आहे. उपासन या शब्दामध्ये आसन हा शब्द फार महत्वाचा आहे. आणि उप म्हणजे जवळ, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणजे जवळचा. जवळपास तेवढेच अधिकार त्याला असतात. इतकं मला देवाच्या जवळ बसता आलं पाहिजे. व्हॉट्सअपवर मला परवा एक मेसेज आला, देवळात खूप लोक जातात, देवाला फार थोडे लोक जातात. म्हणजे प्रत्यक्षात ती जी मूर्ती मांडलेली आहे त्यामध्ये जे चैतन्य आहे त्याच्या जवळ जाण्याची जी प्रक्रिया आहे ते फार कमी लोक समजावून घेतात. आणि म्हणून आपण थोडासा आज विचार करणार आहोत. मी या मनाला भगवंताच्या चरणी अर्पण करण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत, जी काही लक्षणं सांगितली आचार्य शंकराचार्यांनी, ती आपल्या समोर सांगत होतो. जे आले नव्हते त्यांच्याकरता एक वाक्यात, असं वरवर उपासना करू नये, खूप मनापासून ती करावी, अतिशय मनापासून ती करावी. माझे गुरुजी नेहमी सांगतात, तुम्ही दिवसभरात किती वेळ त्याला देता त्याला फार कमी महत्व आहे. तुम्ही त्यावेळेला फक्त त्याचे असता का याला जास्त महत्व आहे. 1 मिनिट उपासना करा. ज्ञानोबांची ओवी आहे ज्ञानेश्वरीतली, तरिगा अर्जुना ऐसे करी यजा 8 प्रहरा माझारी मोटके निमिष भरी देत जाय. निमिष म्हणजे डोळ्याची पापणी मिटून उघडते एवढा वेळ. आपोआप जी निसर्गता असं होतं ना, मुद्दाम झाकणाऱ्याची कधीच उघडणार नाही, पण निसर्गतः जी काही आपल्या जवळ ती व्यवस्था आहे तेवढा वेळ फक्त देवाचा असावा, फक्त त्या भगवंताचा असावा. आणि ही जर गोष्ट आपल्याला साधली तर जीवनाचं कल्याण झालं. मग ही गोष्ट साधण्याकरता काय करावं तर एकूण 18 उपाय, 18 लक्षणं. पहिली गोष्ट ब्रह्मचर्यम. अर्थ पाहून झालाय, पण ब्रह्मचर्यमचा अर्थ ध्येय निश्चिती. माझं हे ध्येय आहे आणि मला या गोल पर्यंत पोहोचायचं आहे. हा जो आपला निश्चय असतो याला ब्रह्मचर्य म्हणतात. ब्रह्मचर्यांचा आपण अर्थ असा घेतो की अविवाहित ब्रह्मचारी, पण अविवाहित असणे म्हणजे विषयांच्या भोगाकडे दुर्लक्ष होणे हा ध्येय निश्चितीचा साईड इफेक्ट आहे. विचार पाहून झालाय, पण जे नव्हते त्यांच्याकरता एक वाक्यात सांगतोय मी. ब्रह्मचर्यम अहिंसाच, काया वाचा मनानं कुणालाही न दुखवणे ही अहिंसा आहे. दया भूतेषु, सर्व भूतमात्रांविषयी चित्तामध्ये स्वभावता दया निर्माण होईल अशीच आपली दिनचर्या बनवणे. की वाईट वाटलं पाहिजे, अरे 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 किती वाईट झालं, असं सहज झालं पाहिजे. आणि हे अभ्यासाचा विषय एका दिवसात असं होत नसतं, तसंच झालं पाहिजे. असा एक क्रूरपणा, थोडा मगरूरपणा येत जातो. साऊंड पोझिशन मुळे येऊ शकतो, पण हा अभ्यासाचा विषय आहे की नाथांना असं होतं, संतांना असं होतं. कोणीही दुःखी झाला ना तर त्यांना असं वाटतं की माझंच काहीतरी वाईट झालं. या रामकृष्ण परमहंसांच्या बेलूरला मठ होता ना, त्या मठाच्या बाहेरच्या बाजूला गवत कापण्याचं काम चालू होतं आणि ते पाहिल्यावर रामकृष्ण परमहंस गडबडाला लोळायला लागले, अशी कथा आहे. मैं दब गया, मैं कट गया असं म्हणून त्यांना स्वतःला वाटलं मलाच कापतायत का काय असेल ही अवस्था. दुःख सहन होता कामा नाही. दुसऱ्याचं दुःख पाहून आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. हे दयाभूतेषु. चौथी गोष्ट आपण पाहिली अवक्रता, म्हणजे सरळपणा. स्वभावातला सरळपणाच भगवंताची कृपा मिळवतो. बाकीची एखादी गोष्ट असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल, पण ज्याचा स्वभाव सरळ आहे भगवंत पटकन त्याच्या जवळ येतो.
म्हणून साधू बाद में बनना, पहिले सरल बनना, असं कबीरांचं वाक्य आहे. अवक्रता विषयेषु अतिवैतृष्ण्यम, विषयांपासून इंद्रियांना परावृत्त करण्याचा अभ्यास करावा. याकरता आपल्याकडे श्रावण महिन्यात कांदा खाऊ नका, अमुक एकादशीला अमुक करू नका, ही जी नियमावली आहे याचं कारण इंद्रिय त्याच्यापासून राहिली पाहिजेत, राहता आलं पाहिजे. हे विषयेषु अतिवैतृष्ण्यम. शौचम चा अर्थ पाहिलाय, काया वाचा मनानं शुद्धता सांभाळावी. दंभ विवर्जनम, दंभ अजिबात नसावा, जे नाही आहे ते प्रोजेक्ट करण्याचा अजिबात प्रयत्न करू नये. भगवंताला ॲलर्जी फक्त दोनच गोष्टीची आहे, एक अहंकाराची आणि दुसरी दंभाची. भगवंत पाप्यातल्या पापी लोकांवर कृपा करतो अशी आख्यायिका आहे, अशा अनेक आख्यान आहेत. वाल्मिकींसारख्या पापी माणसावरही भगवंतांनी कृपा केली, कान्होपात्रे सारख्या वेश्येवरही भगवंतांनी कृपा केली, अगदी वाईट वागणाऱ्यांवरती भगवंत कृपा करतो, पण दांभिकावरती भगवंतांनी कृपा केली. याचं एक उदाहरण सांगा. दंभ हा सगळ्यात मोठा पापाचा भाग सांगितलाय. जो पापी असतो ना तो दांभिक असतो. त्या दंभाचे प्रकार आहेत, आपल्याला आता त्यात जायचं नाहीये. पुढचा मुद्दा आपण पाहिला सत्यम. मी सत्यनिष्ठ असलं पाहिजे, माझी निष्ठा सत्यावरच असली पाहिजे. एक प्रकारे आत्मगौरव, आत्म्याची तेजस्विता जर वाढवायची असेल तर मी सहजच सत्याचा पक्ष घेतला पाहिजे. सत्यच माझ्या चित्तामध्ये असलं पाहिजे, मला खरंच आवडलं पाहिजे. निर्ममता इथपर्यंत आणि स्थैर्य इथपर्यंत आलो. निर्ममता म्हणजे ममता कमी करण्याचा अभ्यास करावा. हे माझं, ते माझं, याने चित्त अशुद्ध होतं, हे माझं, याचा सरळ अर्थ असा आहे हे देवाचं नाहीये. मम याचा अर्थ हे देवाचं नाहीये, हे शरीर माझं, याचा अर्थ ते देवाचं नाहीये. आता मी जरी माझं म्हटलो तरी योग्य वेळेला जाणार आहे की नाही? आमचे गुरुजी परवा सांगत होते, म्हणले देवाची आपली स्पर्धा सुरू असते. देव म्हणतो योग्य वेळ आली की हे तुझं शरीर मी नेणार, आणि मी म्हणतो नाही जाऊ देणार. कोण जिंकणार आहे म्हणले? या युद्धामध्ये कोण जिंकणार आहे? बाकीचा विषय सोडूनच देऊया, ज्याला अगदी आपलं आपण समजतो ते शरीर सुद्धा आपलं नाहीये. हा एकदा निश्चय बांधला गेला की मनुष्य त्याची काळजी खूप छान घेतो. म्हणजे घ्यायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे, औषध पाणी वेळच्या वेळेला, कारण देवाचं आहे ना, देवाने सांभाळायला दिलंय ना, त्याचा काहीतरी उपयोग आहे ना, मग सांभाळलं पाहिजे. पण जर का हे माझं आहे असा जर मी क्लेम करायला लागलो तर तो बेकायदेशीर ठरतो. माझं घर नाहीये, माझं घर आहे असं मी म्हणायला लागलो तर बेकायदेशीर आहे की नाही ते? म्हणून निर्ममता याचाही विचार झाला. अभिमान विसर्जनम याचा विचार आपण काल करून आलो की अभिमानाचा त्याग कसा करावा. अभिमत, अभि आणि मत हे शब्द आपण सोडवले, इथपर्यंत येऊन पोहोचलो. आणि आता पुढचा विचार करूया. नेमका आजच्या पूजेला योग्य असाच विषय आलाय, मी काही ठरवलं नव्हतं. पुन्हा ऐका. ब्रह्मचर्यम अहिंसाच दयाभूतेषु अवक्रता विषयेषु अतिवैतृष्ण्यम शौचम दंभ विवर्जनम सत्यम निर्ममता स्थैर्यम अभिमान विसर्जनम ईश्वर ध्यान तत्परता ब्रह्मविद्भी सहस्थिती. याचा विचार करूया. ईश्वर ध्यान तत्परता नावाची गोष्ट मनाच्या शांतीला अत्यंत आवश्यक आहे. ईश्वर ध्यान तत्परता याचा अर्थ असा की तुम्ही जीवनामध्ये कितीही व्यावहारिक दृष्टीनं निम्न पातळीला जा किंवा उच्च पातळीला जा, या विश्वाला निर्माण करणारा, विश्वाचा सांभाळ करणारा आणि विश्वाचा यथाकाली विनाश करणारा जो कोणी आहे त्या ईश्वराविषयी आपण दिवसभरामध्ये किंवा त्या विशिष्ट आठवड्यामध्ये म्हणा थोडा तरी वेळ दिला पाहिजे. ईश्वर ध्यान तत्परता असे शब्द वापरलेत, म्हणजे ईश्वराच्या ध्यानामध्ये आपण तत्पर असलं पाहिजे. पंक्च्युअल म्हणतो ना आपण, नाही हे केलं पाहिजे, माझं जप राहिलाय, काय ध्यान राहिलंय, दर्शन राहिलंय, काय कशा पद्धतीने करायचं हे ज्याचं जे स्वभावावर आहे. सगळ्यांनी एकच गोष्ट करावी असं अजिबात धर्म म्हणत नाही. सगळ्यांनी घराघरा प्रदक्षिणा घालाव्या असं काही देव म्हणत नाही. सगळ्यांनी पूजाच करावी अशी काही अपेक्षा नाही. सगळ्यांनी असं काही नाही. कुठल्याही माध्यमातून तुम्ही देवाशी जोडले जा. थोडा बौद्धिक वर्ग जो आहे त्यांचं असं मत आहे की ईश्वर नावाची गोष्ट आहे का आधी प्रूव्ह करायला पाहिजे. आमच्या गडावर करमरकर बुवा नावाचे कीर्तनकार होऊन गेले. फार गोड कीर्तन करायचे, अतिशय गोड. श्रीधर स्वामी त्यांच्या कीर्तनाला ऐकायला बसायचे. स्वामींनी त्यांची झांज मंत्रून दिली होती करमरकर बुवांची. ती झांज घेऊन उभे राहिले की रंग यायचा. ते सांगायचे देव दिसल्यानंतर मग मी भक्ती करीन असं म्हणणं म्हणजे मी MA झाल्यानंतर बिगारी जाईन, शाळेत जाईन म्हटल्यासारखं आहे. मी याला एक दृष्टांत नेहमी देत असतो. एकदा बिरबलाला दरबारात यायला उशीर झाला.
खूप छान दृष्टांत आहे, तरुणांनी अवश्य ऐकून घ्या. वृद्ध लोकांना आता श्रद्धा डेव्हलप करायला फारसा खटाटोप नाही. भाग्यवान आहात तुम्ही लहानपणापासून कीर्तन प्रवचन ऐकली. या लहान मुलांना अजिबात यापासून दूर करू नका ही मी तळमळीने विनंती करतो. आपण कितीही महान झालात तरी आपल्या पुढच्या पिढीची आणि संस्कृतीची नाळ तोडू नका. यातच त्यांचंही भलं आहे आणि तुमचंही भलं आहे. हा कर्तव्याचा भाग आहे आणि याचा फायदा मिळेल तेव्हा कळेल किंवा तोटा मिळेल तेव्हा कळेल. दोन्ही गोष्टी मिळाल्यानंतर कळतील. आता फक्त संतांचं आहे का? बरं, यातलं एकही वाक्य माझं नाहीये. समर्थ तुकोबा, ज्ञानोबा, कबीर जे सांगतायत ते मी फक्त पोस्टमन म्हणून आपल्या समोर ठेवण्याचं काम करतोय. आणि असं जे करणारे आहेत त्यांचं मी अभिनंदन करेन. फक्त मी उपदेशात्मक बोलतोय असं नाही. असं आपल्या पुढच्या पिढींच्या चित्तामध्ये भक्तीचा संस्कार उमटवण्याचं काम जे आई वडील किंवा आजी आजोबा करतायत त्यांना मी मनोमन वंदन करतो. असो, कबीराला क्षमा करा, बिरबलाला दरबारात यायला उशीर झाला म्हणजे तसा तो रोज तासभर लवकर यायचा, पण आज वेळेवर आला. समजा 9ला सुरू होत असेल तर तो रोज 8ला येत असे, आधी येत असे. ज्याला काळजी आहे ना तो फार काम करतो बरं का. ज्याला आपल्या राष्ट्राची काळजी आहे तो खूप काम करतो. 8-8, 10-10 तास काम करतो, 12-12 तास काम करतो, सतत काम करीत असतो. त्याच्या बरोबरच्या मंत्र्यांची पंचायत होते, पण त्याला काम करायचं असतं. त्याला 60 वर्ष वाया घालवायचे नसतात. असा तो होता बिरबल. पण आज मात्र त्याला यायला उशीर झाला म्हणजे तो त्या दृष्टीने वेळेवर आला. 10 वाजता आला समजा किंवा 9 वाजता आला. दरबार सुरू होतो तेव्हा आला. अर्थात बादशाहनं प्रश्न विचारला, उशीर का झाला? तो म्हणला, काय सांगू खावीन परवरदिगार, आमच्या घरात देवाची पूजा करणाऱ्या गुरुजींचं पोट बरं नाही आहे, म्हणून घरातल्या देवाची पूजा मला करावी लागली. पूजा विषयच आहे म्हणून सांगतो. आता बादशाहनं बर म्हणावं, पण असं लहरी असेल तरच तो राजा, असे एक हे आहे. तो म्हणला, बादशाह म्हणला की बिरबल, हा देव नावाची गोष्ट काय आहे रे? मी ज्याला अल्लाह परवरदिगार म्हणतो, तुम्ही त्याला देव म्हणता, काय ख्रिश्चन लोक गॉड, काय जे असेल ते, पण नेमकं काय रे ते? कुठं असतो तो, कसा असतो, काय असतो तो प्रगट करण्यात? तो म्हणला, याच्याकरता आपण स्वतंत्र वेळ देऊया, 0 प्रहरात चर्चा करू, आता आपण कामकाज बघूया. तो दिवसभराचं कामकाज जे होतं राष्ट्राचं ते पूर्ण झालं. बादशहानं जाताना पुन्हा प्रश्न विचारला, बिरबला, अरे काय देवाबद्दल? तो म्हणला, उद्या बोलू. आणि बिरबल घरी आला, थोडा विवंचनित होता की बादशाला कशा पद्धतीनं सांगावं. इथं काय देव दाखवण्याची गरज नाहीये, त्याचं समाधान तरी झालं पाहिजे किंवा तो निरुत्तर तरी झाला पाहिजे. समाधान हे त्याच्या श्रद्धेवर अवलंबून आहे आणि निरुत्तर त्याला करणं, जर समाधान करून घ्यायचं नसेल त्याला, तर त्याला निरुत्तर करणं हे माझ्या वाक्चातुर्यावर अवलंबून. काय करावं या विवंचनेत होता. इतक्यात बिरबलाचा 8 वर्षाचा मुलगा इकडून तिकडे खेळत होता. तो म्हणला, बाबा काय झालं तुम्हाला? तुम्ही डोक्याला हात लावून का बसलाय? बिरबल म्हणला, बेटा काही नाही, तुला कळणार नाही. का कळणार नाही? म्हणला, मी तुमचा मुलगा आहे, मला सांगा तुम्ही. बिरबलानं खरं आहे ते सांगून टाकलं. बादशाह म्हणतोय देव कुठे असतो, काय असतो, याचं उत्तर कसं द्यावं या विवंचनेत? तो म्हणला, मी देतो बाबा याचं उत्तर, मला दरबारात घेऊन जा. म्हणून पोरांना कथेला आणा, झोपतील ते ना. काय काय फार होईल, झोपतील, नाहीतरी आपण काय करतो. आपल्याला न्यूटनची कथा माहिती असेल तरी पुन्हा ऐका, पोरांनी ऐकली पाहिजे ही कथा. न्यूटन बद्दल पूर्ण शाळेमध्ये असा एक समज होता की हा हायली इंटेलेक्च्युअल, अत्यंत बुद्धिमान तार्किक होता, पण तो भाविक होता. त्या भागातले जे पोप होते त्यांच्या कानावरती त्या क्लास टीचरनं घातलं की हा मुलगा असामान्य आहे बरं का. प्रिन्सिपल म्हणाले सगळे, तर ते म्हणाले काय विशेष आहे बघूया तरी. म्हणून ते पोप धर्मगुरू आले आणि त्यांनी त्या न्यूटनला प्रश्न विचारला. म्हणले, मी तुला तुझं फार स्तुती ऐकतोय, मी एका प्रश्नाचं तुला उत्तर विचारतो, तू जर ते उत्तर बरोबर दिलंस तर तू खरा शहाणा. देशील का उत्तर? तो म्हणला, प्रयत्न करतो. मी शहाणा आहे असं तुम्ही मान्य करावं अशी माझी इच्छाच नाही. त्यांनी विचारलं, शो मी द प्लेस ऑफ गॉड, आय विल गिव्ह यू 1 चॉकलेट. तो म्हणला, सर मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, शो मी द प्लेस विदाउट गॉड, आय विल गिव्ह यू 2 चॉकलेट्स. असं न्यूटनचं कथा आहे. हे या मुलांवर आत्ताच संस्कारित झालं पाहिजे बरं का, की या मुलांनी सो कॉन्फिडंट असलं पाहिजे. ज्या संस्कृतीत आपण जन्माला आलोय ती संस्कृती एक काळ पूर्ण जगभर व्यापून होती
आणि त्या संस्कृतीतला एक एक विचार एक एक संस्कृतीने घेतले आणि आत्ताच्या अगदी बहराला आलेल्या संस्कृती आहेत, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, हे आपल्या एका विचाराने तयार झालेले लोक आहेत. आणि तुम्हाला सिंगापूरकरांना काही वेगळं नको सांगायला, बाली सारखे देश आहेत किंवा तुमच्या भागामध्ये इंडोनेशिया, इकडे आपली संस्कृती किती पसरलेली होती याचे ऐतिहासिक आणि भौगोलिक पुरावे आज उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्या अंगामध्ये ते रक्त सळसळतंय जे रक्त केव्हा तरी जगावर चांगल्या अर्थाने राज्य करत होतं. या बिरबलानं आपल्या मुलाला दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये नेलं. बिरबलाला एवढा कॉन्फिडन्स आहे की माझा मुलगा चुकला तर त्याला सांभाळून उत्तर देण्याचं सामर्थ्य माझं. काय बेसूर झाला एखादा तर पेटीवाला काही वेळा असा असतो की तो त्याला सुद्धा सावरून घेतो. बरोबर आहे ना परसुरे सर? बघा एवढा कॉन्फिडन्स असेल तर काय. आणि बादशाह समोर आणून मुलाला उभं केलं. त्यांनी विचारलं बादशाहने की अरे बिरबला या मुलाला कशाला आणलंयस? तो म्हणला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला हे वयच योग्य आहे. हा माझ्या प्रश्नाचं हा उत्तर देणार? ठीक आहे. ते दरबाराचे काय सुरुवातीला वंदे मातरम वगैरे काय त्यावेळेला असेल ते सगळं झालं. हुजरेगिरी जी काय असते ती झाली आणि सगळे उभे राहिले. हा मुलगाही उभा राहिला. बेटा ये पुढे ये म्हणाले. मला देव कुठं असतो दाखव. काल देवाची पूजा करत होते तुझे वडील. देव कुठं असतो दाखव. तो म्हणाला दरबार याला म्हणतात का बादशाह? खावीन याला दरबार म्हणतात? हो म्हणाले याला दरबार म्हणतात. कसला दरबार? म्हणाले लहान मुलगा आला एवढा 8 वर्षाचा पहिल्यांदा, त्याला खाऊ विचारावा का प्रश्न विचारावा? आले आले अरे म्हणले हो चुकलं ठीक आहे तुला प्रश्न विचारतो पण आधी तुला खाऊ काय खाऊ पाहिजे? तो म्हणला ब्राह्मणाचा मुलगा मी दूध सोडून काय मागणार आहे? दूध द्या मला म्हणाला. तर त्यांनी टाळ्या वाजवल्यावरती एक नोकर पितळेच्या भांड्यामध्ये छान घट्ट असं दूध घेऊन आला. त्याच्या समोर ठेवलं. त्यानं ते उचललं आणि असं करायला प्रारंभ केला. दुधातून बोट फिरवावं असं चाटावं ते दूध. म्हणले हे काय करतोयस? तो म्हणला दुधातलं लोणी खातोय खावीन. सगळा दरबार खो खो हसू लागला. हसताय का म्हणाला सगळ्यांना? दुधात लोणी असतं ना का चुकीचं बोलतोय मी? ते म्हणले अरे बाळा बेटा इतका तू अज्ञान आहेस. दुधात लोणी असतं बाळा पण ते लोणी प्रकट करायची प्रक्रिया आहे. असं नाही लोणी खाता येत. दुधातलं लोणी असं नाही पटकन खाता येत. तो म्हणला तुम्हाला सगळ्यांना एवढं जर कळतंय दुधातलं लोणी काढायची जर प्रक्रिया असेल तर आपल्या शरीरामध्ये भरलेला भगवंत प्रकट करण्याची काही प्रक्रिया नसेलच काय? आणि लक्षात आलं त्यानं दूध मागितलं नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. पण बादशाह काही कच्च्या गुरुचा जे कदाचित शिकवून आणला असेल याला त्या प्रश्नाचं उत्तर बिरबलानं शिकवून आणलं असेल. तो म्हणला ठीक आहे तो करतो काय सांग देव. देव करतो काय काय कशा करता ईश्वर प्रणिधान ईश्वर ध्यान तत्परता मी आज आपल्या समोर सांगतोय. कशाला गणपतीला अभिषेक करायचा? कशाला देवाला नमस्कार करायचे? हार अर्पण करा उपचार अर्पण हे कशा करता काय वाय कशा करता? तो काय करतो? तो म्हणला हा प्रश्न तुम्ही शिक्षक या नात्याने विचारलाय का विद्यार्थी या नात्याने विचारला? बरोबर आहे की तुम्ही प्रश्न दोन्ही विचारू शकतात ना. शिक्षकही मुलाला विचारतात बेधुणे किती सांग. कशा दृष्टीने विचारलाय? बादशाहनं थोडा विचार केला. काय शिक्षक या नात्याने विचारलाय. मी शिक्षक आहे तू विद्यार्थी आहे. मी तुला विचारतोय की देव काय करतो सांग. तो म्हणला असं आहे तुम्ही जर शिक्षक असाल आणि मी जर विद्यार्थी असेल तर जो प्रश्न तुम्ही विचारला त्याचं उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे. ती अपेक्षा आहे बरं का त्यावेळेला ती मी मलाच माहिती नसते हे अगदी कमी दर्जाची गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का उत्तर? गडबडला बादशाह माहिती नाहीये. ठीक आहे म्हणाले विद्यार्थी म्हणून विचारतो. आता कसला विद्यार्थी? म्हणाले विद्यार्थी सिंहासनावर बसलाय शिक्षक खाली उभा आहे. असं असतं काय? म्हणाले रीत अशी आहे का? हो का म्हणला. त्यांनी त्या 8 वर्षाच्या पोराला उचलला सिंहासनावर ठेवला. आपण समोर हात जोडून उभा राहिला. बोल देव काय करतो? हेच करतो. एखाद्याला तख्त नशीन करणे आणि एखाद्याला तिथून उतरवणे 60 वर्षानं का होईना 44 वर ठेवणे. मुद्दा मला या गोष्टीचा नाही सांगायचा. तुकोबा म्हणाले वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे.
आता हे पाणी वाहतंय ना, वरून खाली पडतंय, ते मोटारनं वरती येतंय, वरून खाली पडतंय. आपण मोटारीचा उपयोग केला आणि त्याचं एक शो मध्ये आपण रूपांतर केलंय. पण आपण भगवंतानी निर्माण केलेल्या नियमांचाच वापर करतो. या जगात कुठलीही गोष्ट त्याच्या नियमाशिवाय होत नाही. तुमच्या माझ्या शरीराचे रक्त वाहत आहे ना, ते 120-80 हायड्रोलिक आणि सिस्टोलिक ब्लड प्रेशर ठरवलं डॉक्टरांनी. म्हणजे त्या लोकांनी ठरवलं की जरा नॉर्मल तब्येतीमध्ये 120 वरचं आणि 80 खालचं ब्लड प्रेशर असलं पाहिजे. पण यात बदल काय करू शकतो आपण? मुलगी व्हावी किंवा मुलगा व्हावा, यात आपण काय करू शकतो? आपण शोधून काढतोय XXXY, हे सगळं बोलतोय आपण. म्हणजे आपण सगळंच्या सगळं करतो ना, या भगवंताने निर्माण केलेल्या सुपर जम्बो कॉम्प्युटर मधली थोडीशी माहिती आपण फक्त माहिती करून घेतो. माझं मध्यंतरी एक ऑपरेशन केलं डॉक्टरांनी 43व्या वर्षी. हार्टचं एक ऑपरेशन केलं, तर त्यांना मला काय देऊन काय नको झालं. मग त्यांना मी काय गडावरचं काही पुस्तक घेऊन गेलो, काय त्यांची दक्षिणा होती त्याच्यापेक्षा जास्त, हे डॉक्टर माझ्यातर्फे ठेवा, थँक्यू व्हेरी मच. पण 43 वर्ष माझं हार्ट कोणी चालवलं? श्वासोश्वास सुद्धा आपण आपल्या याने करतोय का सांगा? नीट विचार जर केला तर श्वासोश्वास आपण आपल्या अकलेनं कुठं करतो? कशाची अहंता ठेवावी? का ईश्वर प्रणिधान? ईश्वराला नमस्कार का करायचा? जेवढा मनुष्य परिपक्व होत जातो तेवढं त्याला कळतं आपण भगवंताच्या या संपूर्ण व्यवस्थेतला एक स्क्रू फक्त आहोत. इतकी भगवंताची विशाल सृष्टी आहे, इतकं जबरदस्त सगळं आहे. या सगळ्यामध्ये आपली भूमिका म्हणून काय आहे? आपण कुठेतरी निम्न आहोत, कमी दर्जाचे आहोत, आणि विश्व निर्माण करणारा तो भगवंत मोठा आहे. त्याला मी शरण गेलो की त्याच्याशी कृतज्ञता व्यक्त केल्याचं आपल्याला फल मिळतं. म्हणून ईश्वर ध्यान तत्परता. पूजा अर्चा नाही केली तर काही बिघडत नाही. सूर्याला अर्घ्य नाही दिली तर काही बिघडत नाही त्या सूर्याचं. आपण अर्घ्य द्यावेत की तो उगवा वासा आहे का? कोंबड्याच्या आरवण्यावरती जसं सूर्याचं उगवणं नसतं, तसं आपण देवाची भक्ती केली काय आणि नाही काय. माझे गुरुजी याला नेहमी उदाहरण देतात की मुलगा नोकरीला लागतो आणि नोकरीला लागल्यानंतर पहिल्या पगारामध्ये घरी येताना तो आईला साडी घेऊन येतो. ही अगदी म्हणजे सिनेमात वगैरे किंवा आपल्याही जीवनात आढळणारी गोष्ट आहे. म्हणजे क्वचितच असेल पण आहे. आमचे गुरुजी गमतीनं सांगतात, जेव्हा तो मुलगा पहिल्या पगाराची साडी आईला घेऊन येतो तोपर्यंत आईच्या अंगावर साडी नसते काय? आपण साडी आणली नाही तर तिच्या रक्षणाची जबाबदारी राहणार नाही काय? असं नाहीये, पण आणायची असते की नाही? फक्त आपण कृतज्ञता व्यक्त करतो. इतके वर्ष तिनं माझ्याकरता अगदी जन्मल्यापासून इतकी व्यवस्था केली आणि म्हणून मी नोकरीला लागू शकलो. मी तब्येत माझी चांगली आहे, शिक्षणाची व्यवस्था आई म्हणत तर झाली आहे, रोज जेवायला तिनंच तर वाढलंय. आणि याची कृतज्ञता म्हणून आपण आई करता ती वस्तू आणतो, काय जे असेल ते. हे जसं आहे तशी ही जगाची आई केवळ मला चालवते नाही, मी ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांचंही हार तीच व्यवस्था चालवते. माझ्या पत्नीची, माझ्या मुलाबाळांची, माझ्या सकट सगळ्या लोकांची, जे मला सुख देतात त्या सगळ्यांची सुद्धा जबाबदारी भगवंताने घेतली आहे. आणि त्याचं थँक्स म्हणणंच आहे, त्याबद्दलचे थँक्स म्हणणं आहे. त्याकरता ईश्वर प्रणिधान. आपण मंदिरात जातो आणि मंदिरात देवाला काही अर्पण करतो, धन अर्पण करतो. आमचे गुरुजी म्हणाले, मंदिरात गेल्यावर देव तुला दिसला, पण तुझ्या पायामध्ये तो जर नसता तर तू तिथे चालत जाऊ शकला असतास का? तू तुझ्या खिशातले पैसे तिथे अर्पण केले, तुझ्याजवळ नसतेच त्याने दिले तर तू काय अर्पण करू शकत होतास? जेवढा याचा आपण विचार करू, जेवढा. पूर्वीच्या पाठामध्ये परवचाच्या ह्याच्यामध्ये अनेकांचा श्लोक पाठ होता. परवचा नावाचा भाग संध्याकाळी म्हटला जात असे. त्यामध्ये एक श्लोक म्हटला जात असे, काही लोकांचा पाठ असेल. डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसितो कानी पदी चालतो. डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसितो कानी पदी चालतो. जिव्हेने रस चाखतो मधुरही वाचे आम्ही बोलतो. हाताने बहुसाल काम करीतो विश्रांती ती घ्यावया. घेतो झोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण उठतो, जोपर्यंत त्याची इच्छा आहे तोपर्यंतच आहे ना. त्या
सुपर पॉवरची जोपर्यंत इच्छा नाही म्हणले, यांना इतका अहंकार होता पहाटे 4ला जाग यायची. तेच नेहमी सांगायचे 4ला गजर बंद पडेल, एक वेळ घड्याळ बंद पडलं, पण मला 4ला जाग येतेच गेले. 20 वर्ष झाले. मग काय झालं म्हणले, पण 7 वाजले तरी एक दिवस जागे झालेच नाहीत ते. मग शेजारचे लोक जागे झाले आणि मग त्यांनी त्यांना उचललं. बोलण्याचा भाव असा की ईश्वर प्रणिधान किंवा ईश्वर ध्यान तत्परता हा कर्तव्याचा भाग आहे, आणि जर ते केलं नाही तर कर्तव्य च्युतीचा दोष आहे. म्हणून रोज थोडासा वेळ द्यावा. आपण इतके सगळे, आणि मला एवढ्या करता आपल्या सर्वांबद्दल जास्त आदर वाटतो की भारतापासून इतके लांब राहून आपण भारतीय संस्कृती शिकवतो. कालच मला गौरीताई सांगत होत्या की आपल्याकडे सहस्रावर्त नाहीत, अशी अनेकांच्या घरामध्ये असतात आणि सगळे लोक एकत्र जमतात. किती छान. इतक्या आमच्या लोकांना नाही वय होते. महिन्याला एकदा आम्ही जमतो असं कालच मला माहिती कळली. खूप छान. त्याबद्दल मी आपल्या सर्वांबद्दल आदरच व्यक्त करतो. फक्त अजून पक्केपणानं ईश्वर ध्यान तत्परता ही गोष्ट साधली पाहिजे. त्याचा दीर्घकालीन उपयोग आहे, खूप दीर्घकालीन उपयोग आहे. कितीतरी वेळा आपल्यावरती संकट येतात. आपल्या नकळत आपण ज्याची भक्ती केलेली असते ती देवता आपल्याला आपल्या नकळत संकटातून पलीकडे घेऊन जाते. आणि एक देवाची खासियत मी आपल्या समोर ठेवतो. देव कधी मी हे तुझ्या करता केलं असं नाही कळू देत बरं का. श्रेय लाटण्याची स्पर्धा आहे की नाही. फूड बिल, अन्न सुरक्षा कायदा आम्ही पास केला, तोपर्यंत उपाशीच होते सगळे गेले हजारो वर्षे भारतातले लोक. अगदी रस्त्यावरती एखाद्या मंत्र्याच्या निधीतून ते हे शौचालय उभं करतात ना, त्याच्या सुद्धा बाहेर लिहितात बघा, अमक्या मंत्र्याच्या निधीतून. म्हणजे आज जाताना त्या मंत्र्याला थँक्स म्हणायचं ना, आज जायचं. म्हणजे श्रेय लाटण्याकरता माणसं धडपडतात. पण कबीर म्हणाले, खुदा तेरे दरबार में अजब जलवागिरी देखी, खुदा तेरे दरबार में अजब जलवागिरी देखी, देते किसी को न देखा लेकिन सबकी झोली भरी देखी. तुम्हाला सुद्धा कल्पना नाही, मलाही कल्पना नाही की मी कुठल्या देवतेचा ऋणी आहे, कुठल्या देवतेला ऋणी केलंय, कुठल्या देवतेची मी कुठल्या जन्मी उपासना केली आहे. पण वेळ आली की भगवंत विचार करतो, एक वेळ अशी होती की यानं माझी उपासना केली आहे, चला याला आता मदत करू. आणि तो कधी कळून येत नाही. या जगात तुम्ही इतरांकरता काही केलं ना तर वाया जातं. करायलाच पाहिजे होतं म्हणले त्यांनी, काय उपकार केले नाही. पण असं देव नाही कधी म्हणत. एवढंच त्याच्याकरता करून ठेवा, एवढंच. तो भगवंत लक्षात ठेवतो नव्हे, त्याच्या व्याजाचा दर फार मोठा आहे. मी केव्हा तरी कीर्तनात बोललोय गेल्या 4 वर्षात. त्याचा व्याज दर मी आपल्याला सांगतो, ऐका. ज्या गणेशाची आपण पूजा केली किंवा नेहमी पूजा करता, आपण प्रत्येक जण घरात काही उपासना करीतच असाल, त्याचा व्याजदर माहिती पाहिजे ना. मी एजंट आहे, एजंटला माहिती पाहिजे हे सगळे व्याजदर. ते LIC चे लोक येतात ना, त्यांच्याकडे ते टेबल असतं. दर महिन्याला 250 रुपये भरले तर 20 वर्षांनी इतके मिळतात, 500 भरले तर इतके मिळतात, अमुक असतं ना. ते लवकर मेला तर फार फायदा आहे म्हणले. तसं मला, मी सुद्धा एजंट आहे कुठल्या तरी कंपनीचा. भगवंताच्या या कंपनीचे जे अनेक एजंट, प्रवचनकार, कीर्तनकार, त्यात मी पण, आणि गेले 25 वर्ष मी हे काम करतोय. परमनंट एजंट आहे. तेवढीच मला नोकरी पाहिजे, दुसरं काही नको मला. अपग्रेड नको. हेच आयुष्यभर गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व गुण, बाकी काही नको. त्याचे गुणगान आणि ते नीट गायले जावेत एवढी मात्र. 4 लोक जमायला लागले किंवा लोक चांगलं म्हणायला लागले म्हणून त्या वाक्याचा मी विचार करत बसायला नको. मी माझ्या व्यवसायाशी, मी माझ्या या गोष्टीशी प्रामाणिक राहावं एवढी प्रार्थना मी आपल्या चित्तातल्या, हृदयातल्या भगवंतालाही करतो. मी आपल्या समोर व्याजदर सांगतोय. तो व्याजदर मोरोपंतांनी लिहिलाय बरं का. अनेक ठिकाणी आहे, पण मी मोरोपंतांच्या भाषेत सांगतोय. मोरोपंत नावाचे एक विशेष कवी होऊन गेले भारतामध्ये. आणि आपल्याला माहितीये मोरोपंतांच्या गावाचं नाव काय आहे. मोरोपंत हे बारामतीचे आहे. बारामतीला काही काही चांगले लोक होऊन गेले, त्यातले मोरोपंत आहेत. तर मोरोपंत असं म्हणाले, फार सुंदर, आपण चित्तावर काळजावर कोरून घ्या. ते म्हणले, ऋण तरी मुठभर पोहे. किती कर्ज घेतलं त्या सुदामदेवाकडून? मुठभर पोहे. ऋण तरी मुठभर पोहे, त्याच्या व्याजात हेमनगरी ती. मुठभर पोहे ऋण घेतलं आणि त्याच्या व्याजात, बरं मुद्दल नाही, त्याच्या वरचं व्याज. हेमनगरी म्हणजे सोन्याची नगरी त्याला अर्पण केली आहे. एवढा व्याजदर कुठल्या बँकेला? आता ब्रिक्स वाले करतायत काय, बघूया काय करतायत ते. ब्रिक्स बँक काय करते बघूया.
ऋण तरी मोठं बरं हे त्याच्या व्याजात हे मनगरीती. मुद्दल राहिलं ना बाजूला, त्याचं काय? मुद्दलात मुक्ती देणे, मुद्दलात मुक्ती देणे ही कोण्या सावकारीची रीती. मुद्दलामध्ये मुक्ती देतो आणि व्याजामध्ये तुमच्या प्रपंचात काही कमी पडणार नाही त्याची काळजी घेतो. आपण म्हणाल मला पण सोन्याची नगरी, काय हरकत आहे? मकरंदुआला सोन्याची नगरी नाही, तो कीर्तन सोडेल नाही तिथं बसेल म्हणून त्याला योग तेवढंच देतो, तेवढं आवश्यक आहे. फार कल्याणकारी होतो. जसं आपल्यावरती प्रेम करणारे लोक, आपल्याला शुगर असेल तर शुगर वाढत नाही, म्हणजे लाडूचे पदार्थ किंवा गोड वाढत नाही, प्रेम करणारे. म्हणून पत्नी प्रेम करते हे सिद्ध होतं, ती वाढत नाही. वाईट म्हणू नका तिला कधी, तिच्यावर आपला प्रपंच. ती म्हणते खाऊ नका गोड, मग ती वाईट आहे का? नाही आहे वाईट. तिनं जर आपल्याला वाढलं तर आपण आपलं वाईट होणार आहे आणि ते होऊ नये हे ती काळजी घेते, म्हणजे वाईटाचं निराकरण करते ती. म्हणून ती जसं आपलं कल्याण करत असते तसं ही जगाची माय आपलं कल्याण कशात आहे हे जाणते आणि आपल्याला तेवढंच देते जेवढं आपल्याला सोसणार आहे. मला एवढं सांगायचं आहे की येन केन प्रकारे कुठल्याही दृष्टीने विचार करा, भगवंताला थँक्स म्हणायची जर काही प्रोसेस असेल तर ती ईश्वर ध्यान तत्परता. मग त्याचं डोळे मिटून ध्यान करा, त्याची मानस पूजा करा, त्या सगुण मूर्तीची छान पूजा करा, त्याला नमस्कार करा, त्याला एक फूल वाहा. खरं सांगू, त्याच्याशी भांडा केव्हा तरी. प्रश्न विचारतो आपल्याला, घरात कुणी नसावं, आपल्याला आवडता जो देव आहे त्या देवाच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर जाऊन कधी भांडलाय का हो तुम्ही? त्याला फार आवडतं हे, त्याला फक्त सफोकेट करणे इतक्या उदबत्त्या आणि एवढी फुलं हे नाही आवडत. ते घालूया, काही हरकत नाही, पण त्याच्याशी भांडताना आपण खूप प्रामाणिक होतो, त्याशी तो तिथं आहे असं भावतो. किंवा तरी मी दृष्टांत हा बोललो असेल, मला स्वतःला दृष्टांत फार आवडतो. एका भगवंताच्या भक्तांनी असं ऐकलं की रामाची पूजा करा. रोज पूजा केली ना की तो ऋणी होतो बरं का आपला. आणि आपल्या प्रपंचात किंवा आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्या मुलाबाळांच्या प्रपंचात काय कमी जास्त आहे तो ऍडजस्ट करतो आणि कधी कमी पडू देत नाही. पूजेचं तात्कालिक फल प्रपंचात काही कमी पडत नाही. हे अर्चन भक्तीचं तात्कालिक फल काय, लगेचचं फल काय, तर तुम्हाला काही कमी पडू देत नाही, कारण तुम्ही त्याचे उपचार करता ना. ते उपचार मात्र नीट करायला पाहिजे. तर सारखे रोज खडी साखरेचे नैवेद्य असतात, रोज खडी साखर नाही ठेवायची. त्याला आपण कसं, माझे वडील चहाचा नैवेद्य दाखवायचे, मला अगदी आठवते. सोहळ्यात चहाचा नैवेद्य म्हणलं का, म्हणले आपण पितो ना, मग चहाचा नैवेद्य त्याला नको. एकदम त्यांचं लॉजिकल असायचं. फार त्यांनी सोहळं किंवा फार नाही, पण जे आहे तेवढं प्रामाणिक करायचं. सांगण्याचा भाव असा की रोज खडी साखर, अहो खडी साखर देऊन 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 मग ब्लड आपल्याला शुगर होतो. हल्ली डायबिटीस वाढायचं कारण काय असं. तर एकानं असं ऐकलं, रामाची मूर्ती घरी आणली आणि छान पूजा मांडली रामाची, आणि वर्षभर पूजा करीत राहिला. पूजेचं तात्कालिक फल प्रपंचात काही कमी पडत नाही वगैरे वगैरे ऐकलं, सगळं करायला लागला तो. पण वर्षात काही फरक पडला नाही हो त्याच्यात. त्याचा धीर सुटला आणि तो परत गेला बाजारामध्ये, त्यांनी कृष्णाची मूर्ती आणली. राम म्हणला थोडा एक्सपायर डेट जुना आहे ना तो, कृष्ण त्याच्यात लेटेस्ट आहे म्हणून कृष्ण आणला. त्यांनी कृष्ण मांडला तेवढ्याच उंचीची, पितळेची, तेवढ्याच किमतीची. कळलं का? अंडरलाईन. सगळ्या सगुणाच्या त्यांची किंमत मी कोण ठरवणार. अशी कृष्णाची मूर्ती मांडली आणि पूजा करायला सुरुवात केली. रामाचं फेकून नाही दिला, राम बाजूला फक्त ठेवला आणि आंघोळ घातली, अमुक केलं तमुक केलं ना. अत्तर लावायला तो त्याला सुरुवात केली, पण अत्तर लावायला ती कुपी उघडली, बाटली उघडली आणि त्याच्या लक्षात आलं मी आता कृष्णाला अत्तर लावणार आहे, पण वास कुणाला जाईल. लेकाच्यानं वर्षात कृपा केली नाही, अजिबात त्याला वास जाता का म्हणे. पुन्हा त्यानं बाटली बंद केली आणि पूजा साहित्यातला कापूस घेतला, वातीचा कोरडा कापूस, आणि तो रामाच्या नाकाच्या मध्ये जी छोटी छिद्र होती त्यामध्ये वास जाता कामा नये. कृपा केली नाही त्यांनी माझ्या. तसं केल्याबरोबर राम प्रकट झाले. आता प्रकट झाल्यावर डोळ्यातनं पाणी, अमुक तमक जे सुरुवातीला ते सगळं झालं ना, हा पुन्हा मनुष्य स्वभावावर आला. तो म्हणला देवा तुमचंही आमच्यासारखं दिसतंय माणसासारखं. ते म्हणले काय, नाक दाबले की तोंड उघडतं. एवढी तळमळीनं मी पूजा केली वर्षभर, डोळ्यात पाणी काय आणलं, अमुक केलं तमुक केलं, नाही माझ्या वर्षभरात पावलास. पण मी आता कृष्णाला म्हणाला लावणार होतो अत्तर, त्याचा वास तुला जाऊ नये
याकरता मी नाकामध्ये कापूस कोंबल्याबरोबर कसा प्रगट झालास? भगवान म्हणले त्याकरता नाही प्रगट झालो, माझी पूजा करतानाच एवढा तू माझ्याशी एकाग्रता झाला नाहीस, तर माझी पूजा करायची नाही या नकारात्मक विचारानं मला वास जाता कामा नये या नकारात्मक भूमिकेतनं तू माझ्याशी एकाग्र झालास. माझ्याशी एकाग्र झाला की मला प्रगट व्हावं लागतं, मला अत्तराशी घेणं देणं नाही, बाकी कशाशी घेणं देणं. म्हणून खरं सांगतो मी आपल्या समोर, गंमत म्हणून नाही, कुणी घरात नसताना देवाशी जरा भांडा. असे गुरुजी सांगतात आधी अटॅचमेंट वाढू दे मग साधना वाढू दे. अटॅचमेंट न वाढता केलेली साधना केवळ यांत्रिक होते. म्हणून त्या देवाशी अटॅच कुठलाही देव आवडू देव, काय देवाचे काय एवढी व्यवस्था आहे ना, ही विविधता ही सक्ती नाहीये, ती सोय आहे. लक्षात घ्या, या सगळ्याचं मटेरियल एकच आहे. तुम्ही इडली करा, डोसे करा, उत्ताप्पे करा, गुंत पंगलू म्हणतात हैदराबाद साईडला, काय म्हणतात मेघाताईंना विचारा, गुंत पंगलू म्हणतात किंवा आपे आपे. आता याचं मटेरियल एकच आहे की नाही, याचं जे पहिलं जे पीठ आहे ते एकच आहे. आता ज्याला जे आवडतं त्याच्याकरता आई ते करते, याला गुंत पंगुलं आवडतं तर ते करते, आपे करते. एकाला डोसे आवडतात तर ते डोसे करते, एकाला उत्तापे आवडतं तर ते कांदा बिंदा टोमॅटो बारीक मस्तपैकी. ज्याला जे आवडतं त्याला ते करते. तसं आपल्या शास्त्ररूपी माऊलीनी कृष्ण, राम, मारुती इतकी व्हेरिएशन्स ठेवली आहेत. तुम्हाला काय आवडते ते तुम्ही खा, म्हणजे अनुभवा तुम्हाला काय आवडते. आता असं आहे की इकडे सुद्धा ऍक्सेसरीज बदलतात की नाही. उत्तापे म्हणलं की त्याच्यावरचा तो लेअर दुसरा असतो, डोसा म्हटलं की त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी वगैरे भरलेली, सांबार वगैरे. आता म्हणलोय जसं आहे ना तसं आहे. मारुती म्हणलं की तो गदा घेऊन येतो, ती लंकेत विसरली होती म्हणतात गदा. सगळीकडे आता व्हॉट्सअपवर तो मेसेज करतोय गदा सापडली, गदा सापडली. खरं का खोटं त्यांनाच माहिती. त्यालाच हनुमंताला हाक, रामा म्हणून हाक मारली की पटकन तो विंगेत ना आत जातो, धनुष्य घेऊन बाहेर येतो डोक्यावर मुकुट घालून. त्याला गणपती बाप्पा म्हणलं की तो लगेच त्या विंगेत ना आत जातो. नाटकं ज्यांनी पाहिली त्यांना विंग म्हणजे काय माहिती, तिथनं आत जाणे आणि बाहेर येणे, लगेच सोंड लावून बाहेर येतो. तुम्ही ज्या दृष्टीनं कुठलाही एक देव आवडू द्या, वन ऑफ देम, या सगळ्यात काहीतरी आपल्याला एक आवडू द्या, पण ईश्वर प्रणिधान नावाची गोष्ट आपल्याला आधार देणारी आहे. आणि शेवटचा मुद्दा सत्संग, हा मुद्दा अगदी 2-5 मिनिटात पाहूया आणि थांबूया, कारण आत्ताची ही वेळ प्रवचनाची नाहीये. हे मला माझंच पोट सांगतंय. श्रोते हो, आता मी हे 18 उपाय जे सांगितले, जे सांगतोय अजून व्हायचे, त्याचा विचार उद्याच्या समारोपाच्या प्रवचनामध्ये होणार आहे. पण त्यातले हे उपाय, ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वर ध्यान तत्परता, ईश्वराची भक्ती, सगुणाची भक्ती, सगुणावर प्रेम, त्याला उपचार, असा जो काही आता पाहिला तो. आणि यानंतर सत्संगती, जमेल तेवढे चांगल्या विचारांच्या संघात राहा. ज्ञानोबा तुकोबा समर्थांच्या संघात राहा. सत्संगती आपल्याला बनवते, खऱ्या अर्थानं घडवते. आपण ज्या संघामध्ये राहतो त्याच प्रकारचे विचार आपल्याला येतात. शेअर मार्केटवाले जे असतात ना, त्यांच्याजवळ सारखे राहा तुम्ही, सारखे, त्यांचं ते सारखं आता निफ्टी इकडे गेले ते तिकडे आले, सारखं ते ऐकून आपल्याला तेच सुचायला लागतं. ज्या संघात राहतो ना त्या संघाचा आपल्यावरती फार परिणाम होतो. तंबाखू खाणारा मित्र आहे, त्याची पुढी समोर आहे, आपण खात नसू तर केव्हा तरी वर्षभर वाटतं काय बघूया तरी एकदा. संगतीचा परिणाम फार जबरदस्त होतो. 98, आमचे गुरुजी सांगायचे, 98% लोकांवर संगतीचा उपयोग होतो. 2% लोक असे असतात बरं का, 1% लोक असे असतात की त्यांना कितीही वाईट सांगा ते कधी वाईट वागत नाही. 1% लोक असतात, किती वाईट संगतीत ठेवा त्यांना कधी वाईट वागणार नाही. आणि 1% लोक असे की त्यांना किती चांगलं सांगा, म्हण नाही त्याला, कारलं तुपात तळा साखरेत घोळा, अशी म्हण आहे. पण बाकी 98% लोकांच्यावरती संगतीचा फार मोठा प्रभाव होतो. म्हणून सत्संगतीमध्ये राहावं. किंबहुना ईश्वर प्रणिधान आणि सत्संगती या 2 गोष्टी जर जीवनात असतील, 2, की सगुणाची छान पूजा आणि संतांची संगती. संतांची संगती म्हणजे त्यांच्या देहाची संगती नव्हे, त्यांच्या विचारांची संगती. मी अनेकदा बोलत असतो की ज्ञानोबांच्या सहवासामध्ये खूप लोक राहिले. ज्ञानोबा किती झाले हो? मग ज्ञानोबा कृपण होते म्हणू का? ते देण्याच्या बाबतीत कंजूस होते असं म्हणू का? तुकोबा म्हणाले आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. मग हे वाक्य ज्ञानोबांच्या बाबतीत खोटं आहे असं म्हणू का? असं नाहीये. ज्ञानोबांच्या सहवासात खूप लोक राहिले,
पण नुसते त्यांच्या भोवती राहिले, भोवती राहण्यात काही अर्थ नाहीये. ते ज्या विचारात असतात त्या विचारात राहण्याचा प्रयत्न करावा. त्याचा थोडासा विचार उद्याच्या प्रवचनात करू आणि थांबूया. आज इथंच विरमतो. माझ्या समोर बसलेले सगळेच्या सगळे अधिकारी श्रोते सर्वांच्या त्या पुण्याईला वंदन करतो, ज्या पुण्याईने आपण अध्यात्म श्रवणाला येऊन बसलात. आपल्या जीवनाच्या एक एक श्वासाचं सार्थक करा ही तळमळीनं प्रार्थना करतो. गेलेला श्वास पुन्हा येत नसतो या दृष्टीनं अत्यंत हिशोबीपणानं वागा. टाइमपास हा शब्द आयुष्यात कधी वापरू नका. भारतीय लोकांनी टाइमपास नो, टाइम यूज. टाइमाचा, वेळाचा अत्यंत उपयोग करून घ्या. तरुण जे आहेत किंवा लहान जे आहेत त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनाचं प्लॅनिंग करा की माझ्या जीवनामध्ये मला हे करायचंय, असं मिळवायचंय आणि यथाकाली मला भगवंताची कृपा मिळवायची. साधन रोज करा, रोज उपासना करा, सातत्याने दान धर्म करीत राहा, म्हणजे प्रपंचात काही कमी पडणार नाही. पुढचा महत्वाचा मुद्दा, सत्संगामध्ये राहा. जीवनात एकही रुपया काळा घरामध्ये येऊ देऊ नका. ब्लॅक मनी ज्याला म्हणतो, एकही गोष्ट येऊ देऊ नका. त्याचा पुढच्या पिढ्यांवर अत्यंत श्रेष्ठ असा परिणाम होतो. अतिशय अधिकार आपल्या पुढच्या पिढ्यांना प्राप्त होतो. कितीतरी गोष्टी आहेत. रोज थोडासा समर्थ म्हणाले व्यायाम करावा, रोज सूर्यनमस्कार घालावेत. समर्थ रोज 1200 सूर्यनमस्कार घालत असत. आपलं सगळंच्या सगळं जीवन एका प्लॅनिंग, म्हणजे प्लेटोचं वाक्य, प्लॅन द वर्क अँड वर्कआउट द प्लॅन. संपूर्ण जीवनाला एक विलक्षण नियोजन असावं. असं लाईटली घेऊ नका ही सगळी गोष्ट. जमलं तर दासबोध वाचा. आपल्या जवळ दासबोध नसेल तर आता व्हॉट्सअपवर उपलब्ध आहे. व्हॉट्सअपवर नाही, या ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध आहे आपल्या, आणि तो फ्री आहे. ऍपलच्याही याच्यावर उपलब्ध आहे गायलेला, आणि अँड्रॉइडवरही उपलब्ध आहे गायलेला आहे. आमच्या तामणकर काकूनीच गायला आहे. मारुतीबानी सांगितलं की तुम्ही रेकॉर्डिंग करा आणि ते याच्यावर टाका, आणि फ्री आहे. वयात काही 2 पैसे मिळावेत असं काहीच नाही. आपल्याजवळ दासबोध असावा हा मुद्दा आहे. आणि अँड्रॉइडवर तर बरेच दासबोध उपलब्ध आहेत. त्यातला कुठला तुम्हाला पाहिजे तुम्ही चूज करू शकता. रोज एक 10-15 ओव्या वाचा. बघा, मी तर तरुणांना प्रार्थना करत असतो, नोकरी लागण्याचा जो काळ असतो ना, नोकरी लागायची अजून आणि शिक्षण पूर्ण झालंय, त्या मधल्या काळात जमलं तर गडावर या आणि 8 दिवस राहून दासबोधाचं पारायण करा. या गडावरती वर्षातून थोडासा काळ देत चला स्वतःच्या. आपण गाडी सुद्धा सर्व्हिसिंगला लावतो मध्ये मध्ये. तब्येत बिघडली ना तर आपलं शरीर पण सर्व्हिसिंगला देतो बरं का. डोळे पण आपण, म्हणजे हे चष्मा सुद्धा जर मोडला तर सर्व्हिसिंगला देतो. आपलं मन सर्व्हिसिंगला द्यावं असं वाटावं की नाही. आणि ते सर्व्हिसिंगला देणं म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये भिजत घालणं, दासबोधामध्ये भिजत घालणं. ही गोष्ट आपण तळमळीने करा, ही प्रार्थना आपल्या सर्वांना करतो. आता प्रसाद आहेच आहे, पण त्यापूर्वी आरती होईल एकदा समर्थांची, आणि मग आपण थांबू. 2-3 गोष्टी आपल्यासमोर माहिती वजा. सज्जनगडावरती अखंड अन्नदान सुरू असतं 12 महिने. रोज दुपारी 12 ते 1:30 आणि संध्याकाळी 8 ते 9 या वेळात अन्नदान असतं. आपल्याला जर अन्नदानामध्ये भाग घ्यायचा असेल, खरं तर मी परवा बोललोच आहे की आपल्या गुरुस्थानी अन्नदानाकरता काहीतरी देऊन ठेवा. आपण आळंदीला जात असाल, पंढरपूरला, प्रत्येक ठिकाणी आमच्या स्वामी समर्थांच्या इथे अक्कलकोटला अन्नदान चालतं, अन्नछत्र मंडळच आहे. या प्रत्येक ठिकाणी आपण अन्नदानाकरता काही द्या. त्या क्षेत्रावरती केलेलं अन्नदान आपली खूप काळजी घेत असतं. आता गडावरून आम्ही आलोय म्हणून मी गडाची माहिती सांगतोय, पण मी सगळ्या याच्याबद्दल बोलत असतो. खरं तर आपल्या घरामध्ये नेहमी अन्नदान करत चला. आपल्या घरामध्ये सज्जन लोकांचं उष्ट सांडावं यासारखं भाग्य नाही. आणि त्यातल्या त्यात चांगलं वागणारे लोक आहेत, त्यांना जर जेवायला वाढलं, म्हणजे परवा मी एक श्लोक ऐकला, ते म्हणाले यस्य कुक्षिगतम अन्नम, ज्याच्या पोटात गेलेलं अन्न शास्त्राभ्यासेन जीर्यते, शास्त्राचा अभ्यास करून जिरत, त्याला अन्नदान करणारा जो आहे, त्या अन्नदान करणाऱ्याचं काय होतं तर तस्य कुलम उद्धरन्ते दशपूर्वान दशापरान, त्याच्या पूर्वीच्या 10 पिढ्यांचा उद्धार होतो आणि इथून पुढच्या 10 पिढ्यांचा उद्धार होतो. कारण तो त्या शास्त्राची व्यवस्था करत असतो. सांगण्याचा भाव असा, या सगळ्या तीर्थक्षेत्रावरती मोठे मोठे साधू लोक येत असतात, संत मंडळी येत असतात, सामान्य लोक येत असतात. त्यांच्या अन्नदानाची व्यवस्था करत चला. आता आपण सिंगापूरला राहता म्हणून मी असं म्हणणार नाही की भारतातून साधूंना बोलवान जेवायला वाढा, ते अवघड आहे. पण भारतात मी हे सांगतो की चांगल्या चांगल्या लोकांची छान, म्हणजे त्यांचं उष्ट सांडावं आपल्या घरामध्ये, त्यांच्या पायावर पाणी ओतावं आणि ते पाणी आपल्या घरामध्ये सांडावं. त्याची एक विलक्षण अशी पुण्याई आहे, हे कर्तव्य आहे ना. त्याने मी आपल्यासमोर बोललो. आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण करा, पण पादुकांचं आणि गणरायाचं दर्शन खूप मनापासून घ्या ही मी आपल्याला प्रार्थना करतो. भगवंताचे आणि समर्थांचे आशीर्वाद पोस्टमन या नात्याने आपल्यापर्यंत आणून पोहोचवतो. सर्वांचं कल्याण असो. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु,
मा कश्चित दुःख भाग भवेत. सगळ्यांचं कल्याण असो, आपल्या मुलाबाळांचं, आपलं कल्याण असो, आयुर आरोग्य असो. आणि उद्याच्याला यावर का मी समारोपाचं बोललो, बरं झालं बुवाची कटकट संपली वाटतं, असं नका विचार करू. जमेल त्यांनी उद्याच्याला या. उद्या समारोपाचं प्रवचन, उद्या संध्याकाळी 7 ते साधारण 8:30 या वेळा, म्हणजे संध्याकाळी समारोपाचं प्रवचन आहे. त्यानंतर एखाद दिवस पादुका राहतील आणि मग आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. या श्रावण महिन्यामध्ये झालेली उपलब्धी पादुकांचं दर्शन चुकवू नका अशी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. आता आरती आहे, पण मी नेहमीच आरतीनंतर प्रसादाला सगळ्यांनी जायचंय, त्या सूचना आपल्याला पोहोचवल्या जातील. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थली सुखगना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ.